स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। थोड्याच वेळात त्या रॅलीला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या वरळीतनं ही तिरंगा रॅली सुरू होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे यांच्यासह हजारो मुंबईकर या रॅलीमध्ये सहभागी होतील। देशभक्तीचा नारा देत भाजपचा युवकांना साद घालण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने जेन झी आणि जेन अल्फा सामील होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीमध्ये ही तिरंगा रॅली सुरू होणार आहे। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं आता तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात रॅलीला सुरुवात होईल असं दिसतंय। मात्र तुझ्या पाठीमागे आपल्याला गर्दी देखील पाहायला मिळते। मोठ्या संख्येने लोक आता जमा झालेले आहेत। काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे श्रीकांत, खरं तर भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावरती मुंबईमध्ये महाराष्ट्र भाजपकडनं ही तिरंगा रॅली काढण्यात आली। माझ्या मागे दृश्यांमध्ये तू पाहतोयस की खरं तर हजारोंच्या संख्येनं हा जो वरळीचा कॉर्नर आहे, ज्या ठिकाणी कोस्टल रोड आहे, या पेडेस्ट्रियन वॉकवरती हजारोंच्या संख्येनं युवक आणि युवती मोठ्या उत्साहात तिरंगा झेंडा हातात घेऊन खरं तर या रॅलीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपचे महत्त्वाचे नेते या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळते। खरं तर राज्यभरामध्ये ही संकल्पना जी आहे तिरंगा रॅलीची ती भाजपकडनं राबवली जाणार आहे आणि मोठ्या संख्येनं तू जसं दृश्यांमध्ये पाहू शकतोस कॅमेराच्या माध्यमातून की कशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक या रॅलीमध्ये जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं तिरंगे हातात घेऊन कुठलाही पक्षाचा झेंडा न घेता केवळ तिरंगा हायलाईट करत या निमित्तानं भाजपकडनं ही खरं तर रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे। आणि खरं तर काही लोकांशी आपण संवाद सुद्धा साधण्याचा प्रयत्न करूयात। ताई, काय सांगाल? खरं तर कुठलाही झेंडा पक्षाचा न घेता केवळ तिरंग्याच्या अंडर ही सगळी रॅली काढली जाते, प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, काय वाटतं? तर आपण पाहतोय आता भाजपच्या तिरंगा रॅलीला सुरुवात होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील थोड्याच वेळात इथे सहभागी होणार आहेत। काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे, यावर आपलं लक्ष असणारच आहे। थोड्याच वेळात आता ही रॅली सुरू होणार आहे।